राहुरी तालुक्यातील आरडगाव येथे मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी प्रकल्प पूर्ण होऊनही कार्यान्वित केला जात नसल्यानं शेतकऱ्यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतलाय। माजी ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या नेतृत्वात शेकडो शेतकऱ्यांनी राहुरी मांजरी मार्ग अडवत अधिकाऱ्यांना कार्यालयात कोंडून घेण्याचा इशारा दिला। आरडगाव येथे 4 मेगावॅट क्षमतेच्या मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी प्रकल्पाचं काम पूर्ण झालं आहे, मात्र राजकीय हस्तक्षेपामुळे हा प्रकल्प कार्यान्वित केला जात नसल्याचा आरोप केला जातोय। संतप्त शेतकऱ्यांनी माजी ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या नेतृत्वात राहुरी नेवासा मार्गावर रास्ता रोको आंदोलन केलं। हा प्रकल्प कार्यान्वित झाल्यास शेतकऱ्यांना दिवसा 8 तास वीज मिळेल आणि त्यांचा त्रास कमी होऊन मोठा दिलासा मिळेल। मात्र स्वतःला शेतकऱ्यांचे कैवारी म्हणवणारे महायुती सरकार असंवेदनशील असून येत्या 10 दिवसात आरडगाव येथील सौर कृषी योजनेचा प्रकल्प कार्यान्वित न झाल्यास महावितरणच्या अधिकाऱ्यांना कार्यालयात कोंडून तीव्र आंदोलनाचा इशारा प्राजक्त तनपुरे यांनी दिलाय। आरडगावला महाविकास आघाडीचं सरकार असताना आपण मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनीच्या प्रोजेक्टमधून 4 मेगावॉटचा सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प मंजूर केला होता। त्यावेळेस महाविकास आघाडी सरकारमधले उपमुख्यमंत्री अर्थमंत्री अजितदादा पवार इथं राहुरीला आले होते, त्यांच्या हस्तेच ऑनलाईन उद्घाटन झालं होतं आणि सरकार महाविकास आघाडीत असतो पण कामही वेगात चालू होतं। सरकार गेल्यानंतर कामही थंडावलं। आत्ता कुठं मागच्या 5-6 महिन्यामध्ये कामांनी गती घेतली आणि काम पूर्ण झालं। आज अशी परिस्थिती आहे की या 4 मेगावॉटचा प्रकल्प पूर्णपणे उभारून झालेला आहे, त्याच्या ट्रायल पण झालेले आहे, पण तरी देखील या भागातल्या शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळत नाहीये आणि सातत्यानं अधिकाऱ्यांना सांगून ते 2 दिवसात होईल, 4 दिवसात होईल। शेवटी आज इथं बिबटे इतक्या मोठ्या प्रमाणावरती झालेले आहेत। प्रत्येक गावोगावी बिबट्यांची संख्या खूप वाढलेली आहे। आताच काही दिवसापूर्वी वडनेर इथं बिबट्याच्या हल्ल्यामध्ये एका तरुण शेतकऱ्याचा मृत्यू देखील झालेला आहे। मग हे सरकार नेमकं आमचे जीव जायची वाट बघतंय का? नेमकं शेतकऱ्यांना बिबट्यांनी बळी आणखीन किती बळी हे सरकार बघणार आहे? आणि म्हणून प्रकल्प पूर्ण होऊन देखील जर दिवसा वीज त्या ठिकाणी मिळत नाही, मग हे सरकारचं सफिशियंट अपयश आहे। त्यांनी आता आम्हाला सांगितलं की 31 मार्चच्या अगोदर हे आम्ही पूर्ण करून शेतकऱ्यांना दिवसा वीज देऊ, असं लेखी आश्वासन महावितरणच्या अधिकाऱ्यांकडून घेतलेलं आहे आणि त्याचबरोबर लोड शेडिंग देखील चालू आहे। मला आठवतं महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये कोळशाचा शॉर्टेज जेव्हा होतं, काही कोळसा पावसामुळे भिजला होता, अशा चढ्या भावानं वेगळ्या राज्यातून चढ्या भावानं वीज घेऊन या राज्याला कधी लोड शेडिंग आपण होऊ दिलं नव्हतं। पण आज मात्र इथं अधिकाऱ्यांनीच कबूल केले की 1-1 तास शेतीचं लोड शेडिंग चालू आहे, म्हणजे 8च तास जी दिवसा वीज मिळते तिच्यात देखील लोड शेडिंग चालू आहे। हे या सरकारचं मोठं अपयश आहे। खरं हे कुठेतरी पैसे वाचवण्याचं काम चालू आहे। एकीकडे सांगायचं की आम्ही शेतकऱ्यांना फुकट वीज देतो, त्याकरता पैसे देतो, पण इथं मात्र 1-1, 2-2 तास त्याच्यामध्ये बंद करायची आणि ते पैसे दुसऱ्या मार्गाने वाचवायचे देखील काम हे सरकारचं चालू आहे। म्हणून तातडीने हा प्रकल्प 31 मार्चच्या आतमध्ये हा चालू करून आरडगाव आणि परिसरातल्या शेतकऱ्यांना दिवसा वीज सरकारनं द्यावी ही आमची मागणी आहे। राजकीय हस्तक्षेपामुळे कुठेतरी या प्रकल्पाला आडकाठी येतात काय ते मला माहित नाही। आता काय त्यांची कारणं असतील मला माहित नाही। उद्घाटन करायचे तुम्ही तुमच्या हातून करा, उद्घाटन करा, त्याच्याबद्दल आमचं काय म्हणणं नाही। परंतु हा प्रकल्प जो पूर्ण झालेला आहे का तो फक्त महाविकास आघाडी सरकारच्या काळात झालाय म्हणून त्याचं उद्घाटन होत नाही का, म्हणून चालू होत नाही का, मला माहित नाही काय नेमका विषय। पण आमची एवढीच मागणी आहे की आता राजकीय काय याच्यामध्ये न बघता या भागातल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्याकरता 8 तास दिवसा अखंड वीज देण्याकरता आणि रात्रीचं शेतातून बिबट्यांच्या हल्ल्यातून वाचण्याकरता हा प्रकल्प लवकरात लवकर चालू होणं गरजेचं आहे। दिलेलं आश्वासन पूर्ण झालं नाही तर काय पुढची आंदोलनाची भूमिका आहे? दिलेलं आश्वासन पूर्ण झाल्यानंतर आता मात्र हे शांततामय मार्गाने आम्ही केलं। आम्ही मात्र 31 मार्चला जर झालं नाही तर यांच्या महावितरणच्या अधिकाऱ्यांना कोंडून त्या ठिकाणी आंदोलन करणार। मग ते दिवसा विजेसाठी करणार, सिंगल फेज लाईटसाठी देखील करणार। हे मात्र तीव्र आंदोलन होईल, त्याची जबाबदारी मात्र ही या सरकारची आणि महावितरणची असणार आहे। याप्रसंगी रवींद्र आढाव, सुनील मोरे, नानासाहेब म्हसे, बाळासाहेब पेरणे, पोपट जाधव, आनंद बणे, बाळासाहेब खोळे, विलास धसाळ, सदाशिव तारडे, बाळासाहेब आढाव, सुरेश निमसे, जालिंदर काळे, प्रल्हाद काळे, केशव म्हसे, अमोल झुगे, अशोक म्हसे, बाळासाहेब झुगे, चंद्रकांत ढेरे, आदिनाथ ढेरे, अनिल भारती, कैलास झुगे, पोपट झुगे, ज्ञानेश्वर बाचकर, ज्ञानेश्वर खोळे, पिराजी वाघमारे, रामदास बाचकर, वैभव जरे आदींसह शेतकरी सहभागी झाले होते। एसएन मीडियासाठी प्रतिनिधी गोविंद फुनगे, राहुरी।